नमस्कार मित्रांनो CAC ID मध्ये कशा पद्धतीने बॅलन्स ॲड करायचा याविषयीचा आज हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे CAC चे पोर्टल आपण लॉग इन केलेले आहे। या ठिकाणी आपला बॅलन्स पाहण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी वॉलेट वरती क्लिक करायचं आहे। वॉलेट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन येतील। यामध्ये सर्वात एक नंबरचा ऑप्शन समरी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला अगोदरचा जो काही बॅलन्स आहे तो या ठिकाणी दाखवेल। आपल्याला आणखीन देखील यामध्ये काही पैसे ॲड करायचे असतील तर तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी वॉलेट वरती क्लिक करू शकता आणि या ठिकाणी ॲड मनी असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही पैसे ॲड करू शकता। या ठिकाणी आपण ॲड मनी या ऑप्शनला क्लिक करूया। आता आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी आपल्याला जी काही रक्कम ॲड करायची आहे ती रक्कम या ठिकाणी टाकायची आहे। आपण या ठिकाणी रक्कम टाकूया। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 300 रुपये या ठिकाणी रक्कम टाकलेली आहे। या ठिकाणी रक्कम टाकल्यानंतर याच्याच खाली प्लीज इंटर फोन नंबर असा एक ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करा आणि जो तुमचा CAC ID मध्ये मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका। अशा पद्धतीने मोबाईल नंबर टाकून घेतला आहे। आता या खाली 3 ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। CAC वॉलेट मधून, त्याचबरोबर HDFC PG आणि ॲक्सेस PG असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत। या ठिकाणी जर तुम्हाला DigiPay मधून हे पैसे ॲड करायचे असेल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही फोन पे गुगल पेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला जर पैसे ॲड करायचे असतील तर तुम्ही या दोन ऑप्शन पैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता। आपण HDFC PG या ऑप्शनला सिलेक्ट करूया। अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर आता खाली यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पहा ॲड मनी टू वॉलेट असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आता आपल्या समोर अशा प्रकारे पेमेंट गेटवे आलेला आहे। या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी कार्ड असा ऑप्शन आहे, त्याचबरोबर नेट बँकिंग, त्याचबरोबर UPI, त्याचबरोबर भारत QR असा देखील ऑप्शन या ठिकाणी आहे। तुम्ही या ठिकाणी UPI ऑप्शन वरती क्लिक करा। UPI ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायची गरज नाही, डायरेक्ट या ठिकाणी जनरेट QR असा एक ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा एक बारकोड आहे, तो आता आपण फोन पे किंवा गुगल पे किंवा भीम UPI कोणत्याही ॲपद्वारे या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे आणि हे 300 रुपयाचे पेमेंट ऑनलाइन करून घ्यायचे आहे। आपण या ठिकाणी भीम UPI अर्थात Amazon पे याच्या माध्यमातून पेमेंट करणार आहे। या ठिकाणी आपण पेमेंट करून घेऊया। या ठिकाणी मी लॉग इन करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही फोन पे गुगल पे कोणत्याही ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही हा बारकोड स्कॅन करू शकता आणि पेमेंट करू शकता। या ठिकाणी मी स्कॅन केलेला आहे, आता मी पेमेंट करून घेत आहे। या ठिकाणी पेमेंट झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टॉप अप सक्सेसफुल असा आपल्या समोर फ्लॅश SMS देखील आलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं आहे, पुन्हा एकदा या ठिकाणी लॉग आउट झालेला आहे। आता आपण या ठिकाणी आपला युजर ID म्हणजे CAC ID टाकायचा आहे। या ठिकाणी जो काही आपला CAC चा पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर याच्याच खाली दिसत असणारा कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कॅप्चर टाकून झाल्यानंतर डायरेक्ट साइन इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पाहू शकता आपण पुन्हा एकदा यशस्वीरित्या लॉग इन केलेले आहे। आता या ठिकाणी क्लोज करा। त्यानंतर या ठिकाणी अपडेट करायचं आहे का, या ठिकाणी अपडेट लेटर ऑप्शन वरती क्लिक करा
आता या ठिकाणी आपण पुन्हा एकदा वॉलेटमध्ये जाऊन आपण पैसे चेक करणार आहे। या ठिकाणी वॉलेटवरती क्लिक करा। आता समरी ऑप्शनवरती क्लिक करा। आता या ठिकाणी पहा, अगोदर आपले 213 रुपये होते, आता 513 रुपये या ठिकाणी दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही सहज तुमच्या वॉलेटमध्ये पैसे ॲड करू शकता। दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मायबोली मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल देखील चालू केलेला आहे, त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा। तुम्हाला वेळोवेळी शासकीय अपडेट दिल्या जातील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।